आपल्या समोर चांगले मोलाचे मार्गदर्शन झालेले आहेत आणि ते सुद्धा आपण ऐकले आहोत। आणि सेवक संमेलन एक आपल्याला काहीतरी येथून घेऊन जावं लागते। मी पण या कार्यक्रमाला आलो काहीतरी तुमच्या जोडून मला घेऊन जायचं आहे, कारण की बाबांनी आपल्याला हेच शिकवलं आहे की आपण एक शिकता एक रस्ता भगवान परमेश्वर मानलो तर आपल्याला भगवान मिळाल्याशिवाय राहणार नाही। कारण की बाबांनी आपल्याला सांगितलंय की बाबांनी भगवत कृपा प्राप्त केली, बाबांनी भगवत कृपा प्राप्त केली, पण आपल्याला भगवान मिळाला नाही। फक्त काय मिळाला? आपल्याला भगवंताचे गुण मिळाले, भगवंताचे कार्य पाहता आले, पण आपण भगवंताला पाहू शकलो नाही। मित्रांनो, आपण अनेकामध्ये असताना आपण काही देवी देवता फुंडलो, पण आपल्याला भगवान मिळू शकला नाही। ते कित्येक पैसा खर्च केला, पण आपल्याला भगवंत मिळाला काय? नाही मिळाला। पण बाबांनी सांगितलं की तुझं आहे तुझं पाठी तरी तुम्ही जागा पुरवला होती। बाबांनी सांगितलं आहे आई वडिलांची सेवा करा, साधू साध्यांची सेवा करा। आता आपल्या आदरणीय मदनकर साहेबांनी सांगितले आपल्याला की साधू साध्यांची सेवा केल्याने आणि आई वडिलांची सेवा केल्याने आपल्याला त्याच्यामध्ये भगवंत मिळतो। जेव्हा आपण दुःखी होतो आणि दुःखामध्ये असताना आपण जेव्हा मार्गदर्शकाकडे जातो, आपल्याला 3 दिवसाचे कार्य येते आणि त्या कार्यामध्ये आपल्याला आपल्या समोर कोणत्या प्रकारचे फोटो म्हणा भगवंत म्हणा आपल्या समोर राहत नाही। फक्त आपल्याला एक अगरबत्ती मिळतो आणि त्या अगरबत्तीच्या माध्यमातून आपले संपूर्ण दुःख सणा महिने नाहीसे होतात। बहुत कुशल मोठमोठे दुःख नाहीसे झाले, टीबी सारखे कॅन्सर सारखे दुःख नाहीसे झाले। पहा बाबांनी किती चांगली कृपा केली। बाबाचे कुटुंब दुःखी होता, बाबाचे कुटुंब फार मोठा दुःख होता, पण बाबांनी या दुःखाच्या माध्यमातून आपल्याला भगवंत कृपा प्राप्त केली। एक बाबाच्या या संन्यासी मिळाला आणि तो संन्यासी फक्त बाबांनी काय म्हटलंय बाबांना की मला योग द्या। बाबांनी हनुमान चालीसा वाचण्याचा छंद होता आणि त्या हनुमान चालीच्या माध्यमातून आपल्याला माहित आहे जिथे हनुमान चालीसा वाचल्या जातो तिथे कोणत्या प्रकारचा दुःख येत नाही, परंतु बाबांच्या कुटुंबामध्ये दुःख नाहीसे होत नव्हते। तेव्हा बाबांनी भगवंताला योग मागितला की बाबा माझ्या कुटुंबामध्ये दुःख आहे आणि मला काहीतरी योग द्या। आणि त्या योगाच्या माध्यमातून बाबाच्या समोर न येणारा व्यक्ती साध्या वेशामध्ये बाबाच्या समोर आला आणि त्या साधू त्या मानवाने सांगितलं की माझ्याजवळ मंत्र आहे आणि या मंत्राचा उपयोग केला तर मोठमोठे दुःख नाहीसे होतील आणि तो मंत्र साधला नाही तर आपल्या पागलपणे मरेल। तरी बाबा कोणत्या प्रकारे दमगले नाही आणि विधीला सुरुवात करण्याचा प्रयत्न सुरू केला आणि सुरू करून आपल्या कुटुंबातले दुःख नाहीसे केले आणि दुःख नाहीसे करून एवढ्याच थांबले नाही तर बाबांनी भगवंताला विनंती केली की भगवंता माझ्या कुटुंबातले दुःख नाहीसे झाले, परंतु या जगामध्ये माझ्यासारखे माझ्या कुटुंबासारखे असे काही दुःखी आहेत की बा ते अन्य रोगाने पीडित आहेत, त्यांचे दुःख सुद्धा दुःख कमी दुःख नष्ट व्हायला पाहिजे असं भगवंताला विनंती केली। आणि विनंती करून बाबांनी 4 तत्व 3 शब्द आणि 5 नियमांच्या माध्यमातून आपल्याला ते संपूर्ण भगवत कृपा फुकटामध्ये मना वाटून दिली आणि त्याच माध्यमातून आपले दुःख सणा महिने नाहीसे होतात। एवढ्याच बाबा थांबले नाही आणि बाबांनी खेडोपाडी जाऊन ज्याचे साधन देतात त्या साधनाने जाऊन बाबांनी मानवाला जागवण्याचे कार्य केले आणि त्या मानवाच्या जागवण्याच्या कार्यामधून गावोगावी सहसा बैठक घेऊन
सहसा बैठकीच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण मानवाला जागवण्याचे कार्य बाबांनी केले. एवढी मोठी कृपा आहे पहा. कारण की सर्वांना अनुभव आहे. सर्व जे सेवक या मार्गामध्ये प्रवेश केला सर्वांना अनुभव आहे आणि या अनुभवाच्या माध्यमातून आपल्याला या सेवक संमेलनामध्ये आपल्याला आपल्या कुटुंबामध्ये एखादा दुःख आलं या सेवक संमेलनाच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीने अनुभव मार्गदर्शन केला असेल त्या मार्गातून आपल्याला आपल्या कुटुंबाचे सोडवणूक करता येते. म्हणून बाबांनी सहसा बैठकीला महत्व दिले आहे. म्हणून माझ्या सेवक बांधवांना सेवकींना विनंती आहे की आपल्या गावामध्ये साप्ताहिक सहसा बैठक असेल, पंधरवाडी सहसा बैठक असेल, मासिक सहसा बैठक असेल, त्या सहसा बैठकीला आपण अवश्य जावा आणि सहसा बैठकीला आपले मुलं सुद्धा घेऊन जा. कारण की समोर या भगवत कार्याचा धुरा या समोरच्या पिढीला चालवायचा आहे, सांभाळायचा आहे. म्हणून त्यांना सुद्धा या सहसा बैठकीला आपण आपल्या मुलांना घेऊन जा आणि त्यांना त्यांच्या समोरचं त्यांना त्या जसं आपण पहिल्या वर्गामध्ये आपल्या मुलाला पाठवतो आणि त्या पहिल्या वर्गातून आपल्या मुलाला शिकण्यास भेटतो त्याचप्रमाणे या भगवत कार्याच्या सहसा बैठकीत गेलं तर आपल्याला आपल्या मुलांना त्या भगवत कार्याच्या माहितीबद्दल सर्व आपल्याला त्यांना शिकायला मिळेल आणि त्यांना समोर चालवण्यासाठी त्यांना त्रास जाणार नाही. आणि तसाच दुसरा प्रश्न आहे की आपण कारण की आज कॉम्प्युटरचा जमाना आहे, मोबाईलचा जमाना आहे. म्हणून आपण आपल्या आई बहिणीला मग सांगतो की आपण आपली मुलगा मुलगी ही त्या मोबाईलचा उपयोग चांगला करतो काय याच्याकडे आपण जातीने लक्ष द्यावा. कारण की आज आपण पाहत आहोत या आपल्या सेवकामध्ये अनेकामध्ये त्या मोबाईलच्या माध्यमातून आपले मुलं मुली त्या दुसऱ्या लाईन त्याचा उपयोग दुसऱ्या कामात करत आहेत. कारण मी त्याच्यावर एक अनुभव सांगतो. मोबाईलच्या याच्यातून एक आपले सेवक होते आणि सेवक आणि सेवकी आणि त्या सेवक आणि सेवकिनीला एक मुलगी होती. नाव सांगत नाही, नाव आहे पण नाव सांगत नाही. आणि त्या मोबाईलच्या माध्यमातून त्या मुलीचा प्रेम संबंध जुळला आणि प्रेम संबंध जुळला आणि त्या प्रेमाच्या माध्यमातून त्यांचा प्रेम हा जास्त शिगल पोहोचला आणि त्यांनी विचार केला, त्या दोघांनी विचार केला की आपण पळून जावं आणि पळून जावं असं विचार केला. आणि विचार करून त्यांनी एक दिवस ठरवलं की बा आपल्याला उद्या जाऊन कोणतरी लग्न लावू. तसं त्या मुलीला सांगितलं आणि मुलगी घरी आली आणि त्या मुलीने आपल्या आईला सांगितलं नाही. त्यांनी तिनं बॅग काढली आणि त्या बॅग मध्ये संपूर्ण कपडे, संपूर्ण पैसा आणि संपूर्ण घरामध्ये असलेला सोना वगैरे त्या बॅग मध्ये टाकला आणि बॅग मध्ये टाकून त्या मुलीने जायचं विचार केलं. पण आईच्या लक्षामध्ये आला आणि आईच्या लक्षामध्ये आला कारण की तिचे वडील घरी नव्हते आणि वडील घरी नसताना आईच्या लक्षामध्ये आला. आई बाहेर निघाली आणि बाहेर निघून आईने बाहेरून कडी लावली आणि कडी लावून तिने आपल्या पतिदेवाला फोन केला की अहो आपली मुलगी नाही का, तिने कपडे वगैरे भरले आणि कोणतरी जात आहे आणि तुम्ही लवकर या. तिने फोन केला आणि सणातच तिचा पतिदेव घरी आला. पतिदेव घरी आला आणि पतिदेव घरी येतात त्यांनी भगवंताला प्रणाम केला आणि विनंती केलं
आणि जो काही मनामध्ये योग मागितला असेल ते योग भगवंताला मागितलं आणि मुलीला सांगू लागला, बाई मला तुझं त्या मुलासंग प्रेम असेल काही हरकत नाही, मी तुझ्या लग्न त्या मुलासोबत लावून देतो, पण माझ्या एक गोष्ट आहे ते एक गोष्ट तू ऐक आणि तुझा हा मोबाईल घे आणि त्या मुलाला फोन कर. त्यांनी त्या मुलीजवळ मोबाईल नंबर दिला आणि त्या मुलाला फोन लावण्यास सांगितलं. त्या मुलीने त्या मुलाला फोन केला आणि फोन करून तिला सांगितलं त्याला, अहो मी तुम्हाला सांगत आहे की बा मी घरामध्ये कपडे भरले आणि कपडे भरून मी घरामध्ये पाहत आहे, पण घरामध्ये एक बी पैसा मिळाला नाही, कोणत्याही प्रकारचा सोनं मला दिसून राहिला नाही, तर मी काय करू? बिना पैशाने बिना सोन्याने मी तुझ्याकडे येऊ का? मी तुझ्याकडे येऊ का? तर पहा त्या मुलीने त्याला फोन केला, त्यांनी सांगितलं, तिला सांगून त्यांनी सांगितलं की बा मला तुझ्याची का घेणं नाही, मला तुझ्या पैशाची तुझ्या सोन्याची मला घेणं नव्हतं. सोना असेल पैसा असेल तर तू ये, नाही येऊ नको, मी तुला चाटू काय? काय म्हणलं? मी तुला चाटू काय? म्हणजे पहा विचार करा की हा विचार करा की बा त्या मुलाला तिच्या फक्त सोन्याची नाही आणि पैशाची मत फक्त. म्हणून मला माझ्या काही मुली आहेत, माझ्या काही पुतण्या आहेत, त्या माझ्या मुलींना सांगायचं आहे की आपल्याला आई वडील एवढं शिक्षण शिकवतात तर त्या शिक्षणाचा काहीतरी फायदा घ्यावा आणि मोबाईल हा चांगल्या पद्धतीचा उपयोग करावा. कारण की आज कॉम्प्युटरचा जमाना आहे आणि कॉम्प्युटरच्या जमान्यामध्ये आपण त्या मोबाईलचा उपयोग चांगला करून चांगले शिक्षक बनावं आणि क्लास 1 ऑफिसर अधिकारी बनावा. कारण की ही आपली माझ्या भगिनींना विनंती आहे, माझ्या सेवक भावनांना विनंती आहे की आपण मुलांना घडवा, मुलींना घडवा आणि तो घडवून, कारण की ती मुलं आणि मुली हे आपले प्रॉपर्टी आहे. आपले मुलं चांगले, आपल्या मुली चांगल्या तर आपल्याला कोणत्याही प्रकारचं समोर त्रास होणार नाही. म्हणून आपण त्या मोबाईलचा चांगला उपयोग करावा असं मी सर्व सेवकिनींना विनंती करतो. आता आपल्या माजी अध्यक्ष साहेबांनी सांगितलं तंबाखू बरोबरच आहे. आज जसं आपण दारूतून व्यसन मुक्त केलो, 200-300 रुपये वाचतात, त्याच तसेच आपले तंबाखू मध्ये बी गुटखा 40 रुपया गुटखा होतो, दिवाळी बऱ्याच 80-90 रुपये वाचतात. त्या 80-90 रुपयाचा आपल्याला महिन्याचा हिशोब करून तो संपूर्ण पैसा आपण आपल्या मुलांच्या शिक्षणाच्या उपयोगी आणावा. कारण की तसंच आमच्या कानावर अशी गोष्ट आली आहे, गांजा एक व्यसन आहे आणि काही काही सेवक दारूचं मुक्त केले त्याच्या जागी गांजाचा उपयोग करत आहेत असं आमच्या कानावर आलेलं आहे. म्हणून सर्व सेवकांना विनंती आहे की वाईट व्यसन आपण म्हणतो ना, वाईट व्यसन बंद केले, मग वाईट व्यसनामध्ये जसं दारू येतो त्याचप्रमाणे गांजा सहज आहे सुद्धा या वाईट व्यसनामध्ये येते. आणि म्हणून सेवकांना विनंती आहे की गांजाचाही कोणी सेवन करू नये. आणि मार्गदर्शकांना विनंती आहे, असं कोणता सेवक आपल्याला गांजाचं सेवन करताना आढळलं तर त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करावी. आणि असं मी आज सांगतो, कारण की मला संस्थान सुद्धा सांगितलं की थोडक्यामध्ये भाषण करावं. मला 2 शब्द बोलण्याचं संस्थानाने